रामकृष्ण हरी माऊली. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठला पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करीसी अनेक काही, हाका रोणी सांगे तुका, नाम घेता राहो नका. नामाचा महिमा किती मोठा आहे हे आपल्याला वारंवार आपल्या गुरूंनी, आपल्या भगवंतांनी सांगितलेले आहे. भगवंताचे स्मरण ठेवावे म्हणजे संसारातील पुष्कळशी दुःखे कमी होतात. मनुष्याने आपल्या जीवनात असा लाभ करून घ्यावा की ज्यामुळे चंचल असलेले मन त्या विश्वात्मक विठ्ठलाच्या पायी रंगून जाईल. इतर सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आणि सोपे साधन म्हणजे नामस्मरण होय. म्हणून संत आपल्याला नेहमी अगदी तळमळीने सांगत असतात की तुम्ही नाम घ्यायला विसरू नका. नामाचा महिमा एवढा मोठा का, तर सर्व जग म्हणजे नामरूपात्मक आहे. नवीन जन्माला आलेल्या मुलाला नाव असते, आपण ते ठेवतो, त्याच नावाने त्याला हाक मारतो आणि तो त्या नावाला ओ सुद्धा देतो. त्याप्रमाणे सर्व व्यापक ईश्वराला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारली तरी सुद्धा तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. पुष्कळसे लोक असे असतात की तोंडाने नाम घेतात पण मन मात्र त्यांचं दुसरीकडेच धाव घेत असते. त्यांचा मनावर त्याचा काहीही म्हणावा असा परिणाम होत नाही. म्हणून मनुष्याने स्वस्थ बसल्यावर ज्या तऱ्हेने आपण विचार करतो तसे नामस्मरण करावे. मन शांत राहते, मनाला शांती मिळते. यासाठी पहाटे व संध्याकाळची वेळ योग्य असते. तसे म्हणायला गेले तर आपल्याला नाम घेण्यासाठी कोणत्याही वेळेची गरज पडत नाही. भगवंतावर आपली असलेली निष्ठा, त्याच्यावर असलेलं प्रेम एवढं जरी असेल आणि एवढं जरी आपण त्याच्या नामस्मरणामध्ये थोडासा वेळ जरी दिला तरी सुद्धा आपल्याला त्याची खूप चांगल्या प्रकारे प्रचिती आल्याशिवाय राहत